भारतीय कॉकरोच पार्टी के फॉलोअर्स मिलियंस बिलियंस में बढ़ गए, करेक्ट? हाँ, वाढले बिलियंस बिलियंस। अब उसके लिए जिम्मेदार कौन है? भारत के मुख्य न्यायाधीश। भारत के मुख्य न्यायाधीश ये भारतीय कॉकरोच पार्टी के ब्रांड एम्बेसडर होना चाहिए, क्योंकि युवाओं को कॉकरोच की जो नाम दिया है कि ये कॉकरोच है युवा, ये हमारे देश की न्याय व्यवस्था की देन है। तो अब अगर ये उनका अकाउंट सस्पेंड किया है, चाहे इंस्टाग्राम हो, चाहे ट्विटर हो, चाहे फेसबुक हो, सोशल मीडिया में, तो मैं भारत के मुख्य न्यायाधीश से आह्वान करूंगा, आप ही न्याय दीजिए। ये आपकी ही पार्टी है, आपकी प्रेरणा से बनी है, आम्ही तुमच्या प्रेरणेतून बनवलेली आहे, एवढंच मी सांगू शकतो। पण इतक्या लाखोच्या संख्येने भारतीय कॉकरोच पार्टीला जे समर्थन मिळत आहे, याचा अर्थ या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण बेरोजगार आहेत, अस्वस्थ आहेत, चिंतेत आहेत, त्यांना भारतीय जनता पक्षापासून अपेक्षाभंग झालेला आहे। त्याच्यामुळे कॉकरोच पार्टीला एवढं समर्थन मिळत आहे, हे या देशाचं दुर्दैव आहे। भारतीय कॉकरोच पार्टीवर, देशाच्या कॉकरोच जनता पार्टीवर प्रधानमंत्री मोदी जर इटलीमध्ये असतील तर त्यांनी तिथून भाष्य केलं पाहिजे, आणि इथे आल्यावर भारतीय कॉकरोच पार्टीच्या प्रमुखांना सुद्धा मेलोडी चॉकलेट त्यांनी दिलं पाहिजे। ते मराठी मुलगा आहे, अमेरिकेत शिकतो। हो, माहिती आहे मला, दीपक। हां हां, खरं तर सरन्यायाधीशांचे वक्तव्य केले त्याच दरम्यान तुम्ही न्याय मागत असता सातत्यानं शिवसेना पक्षाने चिन्हाबद्दल, आणि तुम्ही न्याय मागता या सगळ्या गोष्टीचे देखील सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं की नाराजी व्यक्त केली होती। नाही, नाराजी व्यक्त आम्हालाही अधिकार आहे नाराजी व्यक्त करण्याचा। वर्षानुवर्ष तुम्ही भारताच्या संविधानासंदर्भातला अनुच्छेद 10 संदर्भात जो निकाल द्यायचा आहे, तुम्ही 3-3.5 वर्ष 4 मुख्य न्यायाधीश बदलले, तरी तुम्ही आम्हाला न्याय देत नसाल, तर महाराष्ट्राची जनता, संविधानावर प्रेम करणारी देशाची जनता नाराज होणार आणि आपलं मत व्यक्त करणार। आम्ही कॉकरोच नाही आहोत बरं का, आम्ही वाघाचे बच्चे आहोत। कॉकरोच पक्ष नवीन निर्माण झाला, आमचा वाघांचा पक्ष आहे, आम्ही डरकाळ्या फोडणारच। सर, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीला होते, त्यांनी इटलीच्या पंतप्रधानांसोबत मेलोडी चॉकलेट दिले, त्याच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी खूप टीका केली, देशामध्ये परिस्थिती काय आणि पंतप्रधान काय करतात